काय विषय पब्लिक. तर मित्रांनो, रात्री आहे ना आपल्याला खूप थंडी वाजली होती. तर आहे ना आपण इथं आहे ना गादी जाळली होती आणि नंतरून काही थोडाफार शेक वगैरे घेऊन आहे ना आपण डायरेक्ट झोप लागली होती म्हणून घराकडे निघालो. झोपलो वगैरे आणि सकाळी मी लवकर उठून निघालो होतो. आज तिसरा रविवार होता आमचा. तर नंतर इथं बघू शकता तुम्ही की मी आहे ना गाड्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे. थांबा तुम्हाला एकच मिनिट तुम्हाला आहे ना जरा हे दाखवतो. गाडी लावते मला फक्त खाली. हां, हे बघू शकता तुम्ही. तर मी गाड्याच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे. तर मागं बघू शकता हा नारायणगड आहे. हा नारायणगावच्या शेजारीच आहे. जवळजवळ मी आळंदीपासून आलेलो आहे. इथं 80 किलोमीटर आहे एक आळंदीपासून आणि पुण्यापासून 100 किलोमीटरच्या आसपास पडतो हा गड. तर हा गड आहे ना इतका बघायला म्हणजे लांबून असला भारी वाटतो ना. आणि आमचा आहे ना ग्रुप आहे ह्याचा जुन्नर टुरिझमचा. तर आम्ही सगळेजण सोबत आलेलो आहेत. तर तुम्ही बघू शकता या किल्ल्याचं साईड व्ह्यू कसा आहे. आणि आता बघू शकता तुम्ही इथे आहे ना सगळेजण जमलेले आहेत आणि जवळजवळ काही जण खालून वर येत आहेत. त्यांना जरा उशीर लागतो आहे त्याच्यामुळं आम्ही जरा थांबलो त्यांची वाट बघत. तर इथं आहे ना आम्हाला माहिती वगैरे देणार आहेत. कारण त्या काळात आहे ना कसं त्या किल्ल्यांचं संवर्धन नीट जोपासता आलेलं नाही. किंवा आपण म्हणा किंवा आपले पूर्वज म्हणा काही मागची पिढी त्यांनी आहे ना काही किल्ल्यांच्या कामांचं आहे ना म्हणजे संवर्धन केलेलं नाही योग्य. त्यामुळे आहे ना काही अवशेष इथं राहिलेले नाहीत. तरी पण बऱ्यापैकी आम्ही आहे ना माहिती वगैरे घेते ना आम्ही वर पोहोचलो. तर अर्ध्यातच जाता आम्हाला असला भारी सीन दिसला ना. हा एक नंबर दृश्य दिसत होतं मित्रांनो इथून. तर वर आहे ना आम्हाला जायचं होतं पण मध्ये दादांनी थांबवलं आणि आम्हाला नाही तर परत दाखवलं की ना इथं एक दरवाजा होता. त्या दरवाजाची पट्टी वगैरे खाली पडलेली होती. तिथून ते गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे होती त्याच्यावर. नंतरून येते ना एक शरब म्हणून शिल्प होतं शरबचं. ते शरबचं शिल्प त्याचं असं महत्त्व असतं मित्रांनो की ना शरबचं शिल्प हे ना जेव्हा नरसिंहाचा अवतार होता तर त्यांना आहे ना खूप राग आला होता आणि त्यांचा राग शांत करण्यासाठी आहे ना सर्व देवी देवता आहे ना बाकीचे हे महादेवाकडे गेले होते. तर ते ना महादेवाकडे गेल्यानंतर महादेवाने आहे ना त्यांचं हे करण्यासाठी आहे ना एक अवतार घेतला होता आणि त्यालाच आपण म्हणतो शरब. पण आहे ना बऱ्यापैकी गड किल्ल्यावर गेलो ना आपण तर ते शरब आहे ना आपल्याला ह्याच्यावर दिसतं कमानीवर दिसतं दरवाजाच्या. पण इथं ना शरबचे शिल्प असे होते की ते आहे ना दगडाच्या अवशेषांमध्ये होतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना पाषाण कलेच्या ह्याच्यामध्ये होते. आणि एक आहे ना गणपती बाप्पाची आहे ना म्हणजे असं मूर्तीची एक पट्टी होती जेणेकरून आपल्याला असं दिसून येते की ना इथं आधी आहे ना एक दरवाजा होता समजा. आणि ते दरवाजाचं आहे ना म्हणजे इंग्रजांनी समजा किती 1818 साली आहे ना बऱ्यापैकी गड किल्ले वगैरे आहे ना तोडफोड गेली होती 1818 साली जेव्हा इंग्रजांचा काळ होता. आणि त्या तोडफोडीमुळे ना बरेच किल्ले ना आपले म्हणजे असे हे गेले होते तुटून वगैरे गेले होते. आणि त्याच्यामध्ये ना काही अवशेष आपले मिटून गेले काही अवशेष असे या प्रकारे राहिले. आणि त्याचेच विषय ना आम्हाला हे अमरदादा आहेत ते आम्हाला माहिती देत होते. त्यानंतर आम्ही ना बऱ्यापैकी माहिती वगैरे घेतली. आणि इथे एक शरब असे 2 शिल्प होते. गणपती बाप्पाची पट्टी होती आणि उजव्या साईडला त्याच याचे दरवाजाचे अवशेष खाली पडलेले होते. तर ते अवशेष असे होते की ते ना आपल्याला म्हणजे ओळखता येत नाही की कसे होते किंवा तो दरवाजा म्हणजे दरवाजावरून आपण अंदाज लावतो की तो कोणत्या काळातला बनवलेला असावा. पण हे अवशेष एवढे पण राहिलेले नाहीत की त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की तो कोणत्या काळामध्ये तयार केलेला असावा. पण जास्तीत जास्त या किल्ल्याचं महत्त्व आहे ना शिवकाळात किंवा बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये ना जास्तीत जास्त दाखवलं जातं. एक वॉच टावर म्हणून किंवा शेजारी पाजारी जे किल्ले आहेत त्यांना जर सगळं आपण सेनेचा म्हणजे सपोर्ट वगैरे करावा त्यासाठी आहे ना हे किल्ल्याचा वापर केलेला असावा असं एक संदर्भ जोडला जातो. एक खरे साहेबांचं म्हणून आहे ना महाराष्ट्रातील किल्ले आणि अजून एक सह्याद्रीतील किल्ले म्हणून कुणाच तरी पुस्तक आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये आहे ना नारायणगडचा इतिहास वाचू शकता बघण्यासाठी. म्हणजे तसं दिसायला खूप सुंदर आहे पण अवशेष नसल्यामुळे आहे ना तिथं काहीच राहिलं नसल्यामुळं ते तुम्हाला जास्त जाणवणार नाही की या गडावर काही राहिलं आहे किंवा नाही. पण तरी पण इथल्या गावकऱ्यांनी आहे ना वारसा जपण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आणि त्यांनी पण आम्हाला सांगितलं असं आहे म्हणून म्हणजे तुम्ही जरा ध्यान ठेवा. परत नंतरून जेव्हा आपण आहे ना किल्ल्यावर फिरायला जातो ना तेव्हा आपण आहे ना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे मित्रांनो की ना आपण तिथं आहे ना कचरा तिथं डस्टबिन असले तरी पण आपण तिथं कचरा नाही गेला पाहिजे. कारण आपण कचरा करतोय तो आपल्यापाशीच राहिला पाहिजे. बाहेर कुठेतरी टाका तुम्ही तिथं माणसं येऊ शकते तिथं आपण कचरा टाकू शकतो. पण किल्ल्यावर कसं आहे कोणीतरी हे करणार कचरा करणार नंतरून ते चांगलं वाटणार नाही. बाहेरून जे येणारे आपले टुरिस्टर वगैरे त्यांना बघायला एक चांगलं वाटणार नाही. ते आपल्याविषयी काय विचार करणार आहे की यांना त्यांची हे नाही आणि आपण कसं काय हे करणार मग. म्हणजे त्यांना पण वाटतं ना की ना
यांचे स्वतःचे गड किल्ले असून यांना स्वतःला काही गरज नाही असं दाखवतात ते, तर मग ते कशासाठी त्याचा मान ठेवणार? ते पण आपल्यासारखंच वागायचा प्रयत्न करणार, ते पण कचरा करणार. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आहे ना, जेव्हा पण आपण कुठं अशा ठिकाणी जातो ना, त्यावेळेस आहे ना बाहेर प्रत्येक गोष्टीवर आहे ना लक्ष ठेवलं पाहिजे ना आपल्या, म्हणजे आपण काय करतो आहे, कसं करतो आहे. परत नंतरून आपण आहे ना तिथल्या अवशेषांना कोणाला काही धक्का लावतो आहे का, काही होतं आहे का, त्याचा प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे मित्रांनो. तर ही सगळी माहिती घेत आपण आहे ना अमरदादाला आता थांबा म्हणलं, आणि म्हणजे थांबा नाही म्हणजे त्यांनी पूर्णपणे माहिती सांगितली. आणि माहिती सांगितल्यानंतर आम्ही आहे ना पुढं हस्तमातेचं मंदिर आहे, त्या हस्तमातेच्या मंदिराकडे निघालो होतो. तर हे हस्तमातेचं मंदिर आहे ना, या मंदिरावरून असं दिसून येतं की आहे ना, आता समजा या दरवाजावर आपल्याला गणपती बाप्पाची पट्टी दिसली, तर हे गणपती बाप्पाच्या पट्टीनुसार आहे ना एक असा अंदाज लावता येतो की हे पेशवेकालीनच असावा हा गड, म्हणजे त्याची परत आपण म्हणतो रिन्युअल किंवा परत पुनर्बांधणी केलेली असावी पेशवे काळामध्ये. कारण पेशवे काळामध्ये जास्तीत जास्त गणपती मंदिरं वगैरे हे तयार केलेले होते, आणि त्यानुसार ह्या गडाचा त्या काळात एक अंदाज लावला जातो. पण ज्या भागात आहे ना, आता समजा हा नारायणगावमध्ये आहे आणि हा जुन्नरमध्ये सगळ्यात शेवटी पुनर्बांधन केलेला, म्हणजे सर्वात शेवटी तयार केलेला किल्ला आहे. तर त्याच्यामुळं जुन्नरमधील बोलतो बरं का मित्रांनो मी, तर त्याच्यामुळे आहे ना याचा पेशवे काळातीलच संदर्भ असावा असा एक निष्कर्ष काढला जातो. पूर्णपणे बरोबर आहे का ते माहीत नाही, पण एक निष्कर्ष जरूर काढला जातो. तर मित्रांनो जर अजून अशीच माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही ना अमरदादाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला खाली मी नंबर देतो, इथं स्क्रीनवर येतच असेल. हे बघू शकता तुम्ही, हे 2 शरब आहेत, हे 2 शरबाचे शिल्प आहेत. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि ना इथं एक पाण्याची टाकी होती, म्हणजे अलीकडच्या साईडला एक होती. त्यानंतर बघू शकता आम्ही वर मग हस्तमातेच्या मंदिरापाशी पोहोचलो होतो. इथं आता हस्तमातेचं मंदिर होतं मागं, आम्हाला भारी एकदम नजारा इतका भारी दिसत होता. आणि हस्तमातेच्या मंदिरात मग आहे ना आम्ही पाया वगैरे पडलो. हस्तमातेचं मंदिर पण आहे ना खूप भारी आहे, आणि हस्तमातेच्या हातामध्ये आहे ना एक मदगल नावाचं एक हे असतं बघा, शस्त्र असतं. आता समजा श्रीकृष्णांच्या हातामध्ये कसं सुदर्शन चक्र आहे, परत महादेवाच्या हातामध्ये जसं हे तसंच आहे ना हस्तमातेच्या हातामध्ये ना एक हे असतं, मदगल नावाचं एक शस्त्र असतं. तर सगळं झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही पुन्हा पुढं निघालो, आणि पुढे एक नारायण टाका होता. नारायण टाका म्हणजे नारायणगड आहे, आणि त्यावरून त्या टाकीला असं नाव पडलं असावं की नारायण टाकी म्हणून. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आहे ना आमची प्रश्नमंजुषा वगैरे झाली. खाली आल्यावर प्रश्नमंजुषा झाली, त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, आणि सगळं झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा आहे ना सर्वांना टाटा बाय बाय करून बक्षीस वाटप वगैरे झाली, जेवण केलं. आणि या मुलीने खूप सुंदर असं आहे ना एक कविता बोलली होती, तिचा वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला जरूर टाकेल. आणि त्यानंतर मित्रांनो इथं आम्ही ना जेवण वगैरे केलं, प्रसाद वगैरे घेतला, आणि आम्ही ना निमगावला निघालो. निमगावच्या खंडोबाचं दर्शन घेतलं, आणि निमगावच्या खंडोबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा घराकडे निघालो. जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर मित्रांनो यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. जर इंस्टाग्रामला असाल तर फॉलो करा, आणि दोन्ही ठिकाणी असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.